मुंडक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. एक तर ह्या पोस्टवरती सिनियरिटी वाईज माझा हक्क होता, तरी पण तुम्ही त्यांची नियुक्ती केलीत, त्यांना नको इतकं निर्णय स्वातंत्र्य दिलं आणि त्यामुळे मला या शाळेत टिकू न देण्यासाठी तो हलकट माणूस शब्द जपून वापरा काय नाही. हर्षवर्धन भोसले त्याला घेऊ की बघून. तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये 5-5 मुलींचे गट, प्रत्येक विद्यार्थिनीने दुसऱ्या विद्यार्थिनीची काळजी घ्यायची. अरे तू काय शाला हात धरणार तिच्या? तुझ्यामध्ये काय आहे हिम्मत? अरे तू तर तुझ्या आईच्या पल्लूच्या पाठीमागे लपणारा पोरगा आहेस. पेपर्स इकडे गेले. नाही सर, ऍक्च्युअली ते आज तारीख काय नाईक, मी तुम्हाला निक्षून सांगितलं होतं पेपर्स आजच्या आज जायला हवेत. आता आपण पेपर्स पाठवणार कधी आणि टेंबे पुढच्या हालचाली करणार कधी? पण सर ते मला सबबी चालत नाहीत नाईक, तुम्हाला माहिती आहे. काम व्हायला पाहिजे आजच्या आज. होय सर. प्रत्येक फाईल पुढे सरकले की नाही, लेटर्स पुढे गेलेत की नाही हे पाहणं तुमचं काम आहे नाईक, माझं नाही. माझा प्रत्येक क्षण किती मोलाचा आहे तुम्हाला माहिती आहे. आणि हॅलो. हा, मी धनंजय मोहिते. ओळखलं का? आउट. हां हां बोला. हा नाही, त्या दिवशी त्या गडबडीत तुमचे आभार मानायचे राहून गेले. तुमच्या मदतीनेच आमची नेहा आम्हाला मिळाली. आता तुमच्या मदतीची परतफेड कशी करायची तेच कळत नाही मला. पण माझे योग्य काही काम असेल तर मला सांगा. परतफेडीच्या उद्देशाने केलेल्या कुठल्याही गोष्टीला मदत म्हणता येत नाही धनंजय, आणि माझा तसा स्वभाव नाही. चांगल्या माणसाला साथ करणं एवढाच हेतू असतो माझा. हा आपल्या मनाचा मोठेपणा झाला. एनिवे, आता सगळं ठीक आहे ना तिकडे? हो हो. अरे हो, दादा आणि वहिनी चंद्रपूरला येणार आहेत बरं का. आमच्या दादाला आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळाला ना, त्याचं वितरण आहे. अरे वा, ही तर फारच चांगली बातमी सांगितली तुम्ही. नाही म्हणजे मी त्यांना फोन करीनच, पण माझ्याकडून त्यांना अभिनंदन सांगा. हो जरूर. बरं ठेवू फोन? ओके, बाय. बाय, थँक्यू. चित्रा, आज अगदी माझ्यासाठी थांबलीयस वगैरे? नाही तर एरवी लेक्चर संपले की घराच्या दिशेने पळत सुटते अक्षरशः. अगं रोज मला स्वयंपाक करायचा असतो ना ग घरी जाऊन, आणि आज आमचे हे आणि मी बाहेर जेवायला जाणार आहोत. वा, काय विशेष? अय्या, मी तुला सांगितलंच नाही ना. काय? अगं आमच्या ह्यांना प्रमोशन मिळालंय. अभिनंदन. थँक्यू. त्यांचं आणि तुझंही. थँक्स. काय तुमचे हे एकदम हुशार दिसतायत. मग इतक्या लवकर प्रमोशन वगैरे? अगं प्रमोशन म्हणजे ना माझ्या दृष्टीने पगारात वाढ होणार हे महत्वाचं. तुला सांगते, चांगला 800 रुपयांचा फरक पडतोय ग. हो हो. आता ना माझ्या घरात मी मोठा टीव्ही आणि वॉशिंग मशीनही हप्त्यावर घेऊ शकेन. माझ्या संसारात ना मला सगळ्या वस्तू जमवायच्या. साबरी, तुला सांगते, लग्न झाल्यापासून आटेदार का भाव कशाला म्हणतात नाही मला चांगलं कळायला लागलं. पण खरंच सांगते,
चांगलं आयुष्य जगायचं असेल ना तर आपल्याकडे भरपूर पैसा असणं महत्वाचं असतं. पैसा असला ना की मग संबंधही चांगले राहतात. म्हणजे अगं म्हणजे दुसऱ्या कोणाकडे पैशासाठी हात पसरायची वेळ येत नाही ना. हां, पैशाची बाजू भक्कम असली ना की मग मनालाही एक समाधान असतं. सावरी, तू लग्न करशील ना तेव्हा तू पैसेवाला नवरा बघ. म्हणजे शिक्षणात आणि दिसण्यात थोडा डावा असला तरी चालेल. चित्रा, दिसण्याचा एक वेळ ठीक आहे, पण शिक्षणातही अगं आजकाल कोण विचारते शिक्षणाला? मी विचारते. नवरा शिकलेलाच पाहिजे चित्रा. एक वेळ पैसे थोडे कमी असतील ना तरी सुद्धा चालेल, पण तो जर शांत आणि समंजस असेल ना तर मी थोडक्यात अगदी गोडीने संसार करेन. पैशापेक्षा माझ्या दृष्टीने प्रेमाला जास्ती महत्व आहे चित्रा. पण राणी, पैसा आणि प्रेम हे दोन्ही एकत्र मिळणं कठीण असतं. कठीण असेल पण अशक्य नाही. काय चूक होतं नंदू शेठ म्हणाला त्यात? खरंच माझ्यात हिंमत नाहीये. मी सतत असा आईला घाबरून राहणार आहे का? माझ्या आयुष्याचा निर्णय मी स्वतः कधीच घेऊ शकणार नाही का? आसवरी काय विचार करत असेल माझ्याबद्दल? तिच्या नजरेतून मी पार उतरून गेलो असेन. तू कधी आलीस? कधीच. तुला माहिती आहे मला माझ्या बेडरूम मध्ये कोणीही आलेलं आवडत नाही. मी सुद्धा नाही. तू कोण आहेस? होणाऱ्या या बायकोने सुद्धा नाही. स्टॉप दिस. काय काम आहे तुझं? मला तुझ्या बरोबर ब्रेकफास्ट करायचं. का तुमच्या घरी ब्रेकफास्ट बनवत नाहीत? बनवतात, पण दिवसाची सुरुवात तुझ्यासारख्या माणसांच्या सहवासात झाली नाही. प्रियंका, तू एक चांगली मुलगी आहेस. हे सगळं तुला शोभत नाही. स्वतःचा रिस्पेक्ट ठेवून वाग.
तुझ्यासमोर कसला आलाय रिस्पेक्ट, कसला इगो. तू निघ, मला एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यानंतर एक फंक्शन आहे. तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही आत्ता. निघ. कसलं फंक्शन? मी येऊ? हो ये. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आहे. 5 तास चालेल. 3 तास भाषणं, 2 तास पुरस्कार वितरण. 3 तास भाषण? मग नको, त्यापेक्षा मी ब्युटी पार्लरमध्ये जाईल. नाव लीव मी अलोन. ओके. See you in the evening. अरे दादा, क्या बात है. धनंजय, कसं दिसतंय घातलंय ते? झकास. दादा जरा हात पुढे कर. हात? हा. अरे धनंजय, हे काय? माझ्या पगारात आणलंय दादा, वर कमाईतनं नाही. धनंजय, नाही म्हणणार नव्हतो तसं, पण तू घेतलं नसतंस नाही तर. अरे पण धनंजय, काही गरज होती का याची? ह्याच्याशिवाय तुझं प्रेम मला लक्षात येते. नाही दादा, प्रत्येक प्रसंगाचं महत्व वेगळं असतं. छान आहे घड्याळ. ओ हो वहिनी, अरे काय थाट आहे. वा. पास ना. अहो या मुलींनी ना गजरे बिजरे उगाच. अगं राहू दे, का छान दिसतंय ते. माझं काय आज. अंतरा, कॅमेरा घेतलास ना? हा हो घेतला. दादा खरं तर मला पण यायचं रे तुझ्या बरोबर. माझी नेमकी मीटिंग आहे. असू दे रे, काम महत्वाचं. अगं बघितलंस का धनंजयनी? अरे वा, छान आहे. सुरेख. हे बघ, आला ना. राहू दे. नमस्कार, मी हर्षवर्धन साहेबांचा ड्रायव्हर आहे. त्यांनी आपल्याला चंद्रपूरला न्यायला गाडी पाठवली. अरे दादा, मी त्यांना ओझर तर म्हणालो तुझ्या पुरस्काराबद्दल, त्यांनी गाडीच पाठवली. मी गाडीजवळ उभा आहे, येतो. ग्रेट माणूस आहे. चला मग निघूया आपण. चला सर. हॅलो, बोला शिंदे सर. काय? काय झालं? शिंदे सरांचा फोन होता. आपण शाळेत मुलांना खाऊ देतो ना, त्या खिचडीतून 2 मुलांना विषबाधा झाली. बाई, असं पूर्वी कधीच घडलेलं नव्हतं. आता मला शाळेत जायला हवं. बाबा पण तुमचा समारंभ. अंतरा, समारंभापेक्षा माझं शाळेत जाणं महत्वाचं आहे. बघ दादा, मी जाऊन बघतो शाळेत, पण तू समारंभाला जा. धनंजय, ही माझी जबाबदारी आहे. मलाच जायला हवं. तुम्ही शाळेत जा. तुला कळतंय ना? हो, खरंच जा तुम्ही शाळेत. पोरीनो, तुमचा हिरमोड झाला असेल, पण नाही हो बाबा, आमच्यासाठी नाही हो, पण तुमच्यासाठी. सावरे, आता माझं तिथं असणं महत्वाचं आहे. सुधा, येतो मी. शिंदे सरांचा फोन आला ना, तर त्यांना सांग मी शाळेतच जायला निघालोय. वहिनी, तुम्ही तरी थांबवायचं दादाला. नाही भाऊजी, शाळेत गेल्याशिवाय चैन नाही पडणार त्यांना.
त्या मुलांना बरं वाटणं हाच यांचा खरा पुरस्कार. हो डॉक्टर. हो, आमचे व्हाईस प्रिन्सिपल मयेकर सर निघालेच आहेत तिकडे. हो हो, मी येतो. डॉक्टर, मुलांची प्रकृती. ओके, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. शिंदे सर, कुठल्या 2 मुलांना फूड पॉइझनिंग झालं? सर, 8वी ब मधला संतोष चाळके आणि 10वी क मधला विजय माने सर. पण तुम्ही घाबरू नका. आत्ताच डॉक्टर मला म्हणाले की प्रकृती गंभीर नाहीये म्हणून. पण बाकी विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली नाही? नाही सर. जगताप सरांनी त्या दोघांना सांगितलं की परवाच्या स्पर्धेसाठी ग्राउंड तयार करायचं आहे, त्यामुळे तुम्ही आधी जेवून घ्या. म्हणून त्या दोघांनीच खाल्ली. नशीब आपलं सर, बाकीच्या विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली नाही म्हणून. पण शिंदे सर, हे सगळं असं झालंच कसं? पूर्वी कधीही असं झालेलं नव्हतं. ही फार गंभीर बाब आहे. तुम्ही या प्रकरणात लक्ष घातलं का? हो सर, मला संशय आहे की कान्हेरेबाईंनी कालचीच खिचडी कदाचित मुलांना. कालची खिचडी? हो सर. नाही शिंदे सर, तुम्ही या प्रकरणात आणखीन लक्ष घाला. मी त्या मुलांना भेटून येतो आणि मग कान्हेरेबाईंची हजेरी घेतो. आळसापोटी हे लोक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात. मी आलोच भेटून. पण सर, आज तुमचा पुरस्कार समारंभ आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथे जा. हो, मयेकर सर गेलेत हॉस्पिटलमध्ये, मीही जातो. आम्ही घेतो ना मुलांची काळजी. शिंदे सर, माझी मुलं तिथे रुग्णालयात तडफडत असताना मला पुरस्कार घेण्याचं सुचणारच नाही. चला. काय ग, पाऊस लागून राहिला सकाळपासून. बघ ना. भाऊजीने छत्री तरी नेली आहे का बरोबर? हो, नेली आहे बाई. काय पण तुझं नशीब सुद्धा ताई. माझ्या नशिबाला काय झालंय? काय काय कधी नव्हे तो एक मानाचा प्रसंग भाऊजींच्या आयुष्यात आला, तोही त्याने गमावला. गमावलं कशाने? सावरी गेले की. ठीक आहे, रागावू नको. तुला एक सांगते, या पुरुषांचं ना हे जरा आतीच होतं बरं का सगळं. आपली नोकरी, आपली कर्तव्य, आपले विचार यांच्या पुढे त्यांना आपल्या बायकांची मन, त्यांचा आनंद कशाची पर्वा राहत नाही. उमा, अगं शाळेतल्या विद्यार्थ्यांना इतकं बरं नसताना पुरी आहे. तू सारखा त्या कैवार घेऊ नको भाऊजींचा, 16व्या शतकातल्या बायकांसारखी. बरोबर आहे, भाऊजी गुणी आहेत, आदर्श नवरा आहेत, मला सगळं मान्य आहे. पण तूही त्यांना इतकी वर्ष साथ दिलीस ना, मग त्यांनी तुला विचारलं का काय करूया म्हणून? हेच पुरुष आपल्याला गृहीत धरतात असे. मला एक सांग, आजपर्यंत स्वतःच्या आवडीच्या रंगाची एक तरी साडी घेतलीस तू? अगं, पण यांनी मला कधीच असं सांगितलं नाही की तू अमुक रंगाची साडी नेसू नकोस. हा, आणि ते म्हणाले नाहीत तरी तू त्यांच्या मनाप्रमाणेच वागणार ना. हेच आपण बायका नवऱ्याची अलिखित गुलामगिरी करत असतो ना, आणि आपल्याला ते कळत सुद्धा नाही. ते हेच मी बोलते भैयांना. तू कधीच बोलत नाहीस. म्हणजे तुमच्या भांडणाचे आवाज वरपर्यंत येतच नाहीत आम्हाला कधी. हुमा, अगं आमच्या दोघांच्या विचारात फरकच नाही किंवा आमचे मतभेदच होत नाहीत असं काही नाहीये. फक्त आम्ही भांडत बसत नाही इतकंच. आणि खरं सांगू का, तुला वाटतं ना तसं कधीच यांनी स्वतःचं मत माझ्यावर लादलं नाही. हे मला विचारतात, मला असं वाटतंय, तुला काय वाटतंय? मग उलट उत्तर देण्याचाही प्रश्न येत नाही आणि आवाज टिपेला पोचायचा प्रश्न तर त्याहून येत नाही. एखादी मला न पटणारी गोष्ट त्यांना पटली तर मला त्यात काही गैर वाटत नाही. ती त्यांची विचार करायची पद्धत आहे आणि जो तो आपापल्या पद्धतीने विचार करतो आणि त्यानुसार वागतो. उमा, एकमेकांची मनं समजून घेऊन त्याप्रमाणे वागणं ही सुखी संसाराची गुरुकिल्ली असते. म्हणजे आयुष्यभर नवऱ्याच्या कलानी घ्यायचं, आपल्या आवडीनिवडींवर बोळा फिरवायचा आणि मन मारून जगत राहायचं. कुणासाठी? सांग ना, कुणासाठी करतो आपण हे सगळं? आपल्या नवऱ्यासाठी ना? मग ते इच्छेविरुद्ध का असावं? मनापासून का नसावं? उमा, संसार म्हटला की तडजोड आलीच,
पण तीच मनापासून निस्वार्थीपणाने आणि आपुलकीनं केली ना तर ती तडजोड नाही राहत. आपला संसार सुखी करण्यासाठी केलेली धडपड ठरते ती. आपल्या लग्नगाठी त्यांनी आधीच बांधून ठेवलेल्या असतात. आपण फक्त आपल्या जोडीदाराच्या मदतीने त्या आणखी घट्ट करायच्या असतात. एकदाच, फक्त एकदाच असं वागून बघ. कदाचित तुझ्या मनातले सगळे गैरसमज दूर होतील, कायमचे. नाही, तुला जमत असेल, मला नाही जमत. तेच स्वभाव असतो एकेकाचा. तूही बदलणार नाहीस आणि मीही. चला बाई, कामं पडली आहेत. एकच दिवस, फक्त एकच दिवस मला तुझ्यासारखं वागता आलं ना सुधाताई.